सांगली महापालिकेत विरोधी पक्षनेते पैलवान मंगेशदादा चव्हाण विकासासाठी आक्रमक भूमिका घेण्याचा निर्धार। सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका येथे विरोधी पक्षनेते निवड झाल्यानंतर आज पैलवान मंगेशदादा चव्हाण यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस अभिवादन करून अधिकृतरित्या पदभार स्वीकारला। महापालिकेत जाऊन आपल्या खुर्चीवर विराजमान होताच त्यांनी शहराच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचा ठाम शब्द दिला। पदभार स्वीकारल्यानंतर बोलताना चव्हाण म्हणाले, सांगली मिरज आणि कुपवाड या तिन्ही शहराचा समतोल विकास हा आमचा प्रमुख उद्देश आहे। गेल्या काही वर्षापासून प्रलंबित असलेली कामे, नागरिकांना भेडसावणारे पाणी, रस्ते, स्वच्छता व मूलभूत सुविधांच्या समस्या तातडीने मार्गी लावण्यासाठी आम्ही आक्रमक भूमिका घेऊ। प्रशासनाला जबाबदार धरत नागरिकांच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरण्याची ही तयारी आहे। पदभार स्वीकृतीनंतर प्रमुख उपस्थितांच्या हस्ते मंगेशदादा चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी जितेश भैया कदम, सांगली शहर जिल्हाध्यक्ष राजेश नाईक तसेच सर्व नगरसेवक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। समर्थकांनी घोषणाबाजी करत जल्लोष केला। भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकडून दमदार नेतृत्व म्हणून महापालिकेत विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण यांची निवड करण्यात आली। शहरातील पत्रकार नगर परिसरात सुरू असलेल्या अतिक्रमण कारवाईबाबतही त्यांनी ठाम भूमिका मांडली। जर आयुक्तांनी या संदर्भात ठोस पावले उचलली नाहीत तर अन्यायकारक कारवाई थांबवण्यासाठी आंदोलन छेडले जाईल असा इशारा त्यांनी दिला। महापालिकेत अभ्यासू व आक्रमक चेहरा मिळाल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे। नागरिकांचे प्रश्न प्रभावीपणे मांडून ते तातडीने सोडवण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील अशी ग्वाही चव्हाण यांनी दिली। आगामी काळात महापालिकेच्या विविध विभागामध्ये सक्रिय सहभाग घेत प्रभावी विरोधी पक्षनेते म्हणून काम करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला। त्यांच्या पाठीशी पक्षातील वरिष्ठ नेत्यांचे पाठबळ असून समन्वयाने शहराच्या विकासाला गती देण्याचा त्यांचा मानस आहे। चांगली पार पडते, आमची भूमिका स्पष्ट आहे, स्पष्ट ते पक्ष पातळीवर आम्ही सगळ्यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे। येणाऱ्या काळामध्ये पक्षामध्ये कशा पद्धतीने कामकाज पुढे झालं पाहिजे याची दक्षता आता आमचे सर्व नगरसेवक त्या ठिकाणी महानगरपालिकेमध्ये जे कामकाज करते त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना आणि सांगली जनतेला सुद्धा समाधान वाटेल असं काम निश्चितपणे आमच्या माध्यमातून होईल। आणि काँग्रेसचे नगरसेवक कमी आले नाही, स्ट्राईक रेट सगळ्या पक्षापेक्षा आमचा चांगला आहे। 30 जागा लढून आम्ही 18 जागेपर्यंत आलो। त्यामुळे स्ट्राईक रेट बघितला तर जनतेचा पूर्ण पाठिंबा हा काँग्रेस पक्षाला आहे। त्यांचा म्हणण्याचा उद्देश असा आहे की आपण सत्तेत झाला पत्रकारांचं म्हणणं निश्चितपणे खरं ठरेल। पुढच्या केली बदलायची असं म्हणतात ते। आज सांगली महानगरपालिकेमध्ये काँग्रेस पक्षाच्या वतीने ज्यांनी या महानगरपालिकेमध्ये अतिशय ताकदीने लढत त्या ठिकाणी केली आणि गेले अनेक वर्षाचा अनुभव ज्यांच्या पाठीशी राहिलेला आहे असे मंगेश चव्हाण ज्यांनी युथ काँग्रेसच्या कारकिर्दीपासून सुरुवात केली ते फार नगरसेवक पदामध्ये जो तिसरी टर्म त्यांनी पूर्ण करून त्या ठिकाणी आता विरोधी पक्ष नेत्याची जबाबदारी त्यांच्यावर पक्षाने डॉक्टर विश्वजी कदम साहेबांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी आपण सोपवलेली आहे। खरं तर मला विश्वास आहे ते ज्या पद्धतीने आजपर्यंत आक्रमकपणे त्या ठिकाणी काम करत आलेले येणाऱ्या काळामध्ये सुद्धा त्यांची कारकीर्द महानगरपालिकेमध्ये चांगली असेल। काँग्रेस पक्षाचे सर्व नगरसेवक त्या ठिकाणी विरोधी पक्षाच्या भूमिकेमध्ये त्या ठिकाणी अतिशय उत्तम कामगिरी सांगलीच्या नागरिकांबाबतीमध्ये त्या ठिकाणी काळजी घेऊन करतील। सांगलीतले जे काही प्रश्न वर्षोनुवर्ष प्रलंबित राहिलेले आहेत त्या सगळ्या प्रश्नांना वाचा फोडण्याचं काम येणाऱ्या काळामध्ये सभागृहामध्ये आमचे सर्व पक्षाचे नगरसेवक करतील हा विश्वास मला वाटतो। खरं तर आज 18 फेब्रुवारी आणि आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला त्या ठिकाणी हार अर्पण करून त्या ठिकाणी आज वर आलो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्या ठिकाणी नतमस्तक होऊन आज ह्या कार्यक्रमाला आमची सर्व मंडळी सुरुवात करते याचा मला आनंद आहे आणि येणाऱ्या काळामध्ये सांगलीच्या सर्वसामान्य नागरिकांसाठी कायम आम्ही सर्व तत्पर राहू हा विश्वास मला वाटतो। धन्यवाद। सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या विरोधी पक्ष नेते पदाचा आज कार्यभार आम्ही स्वीकारला आहे। या ठिकाणी आज आमचे नेते जितेश भैया कदम, राजेश नाईक साहेब, संजय मेंढे, फिरोजभाई पठाण, मयूर पाटील, सर्व नगरसेवक सर्वांनी एकत्र येऊन काँग्रेस कमिटीमध्ये जमून शिवाजी महाराजांचा आशीर्वाद घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आशीर्वाद घेऊन आज आम्ही कामाला सुरुवात करतोय।
आणि या ठिकाणी विरोधक म्हणून विरोधकाची भूमिका आम्ही ठामपणे बजावण्याचा निश्चय या ठिकाणी आम्ही सगळ्यांनी मिळून केलाय. धन्यवाद. यामध्ये अनेक जो प्रश्न आहे ते उद्यापासून आम्ही आढावा बैठक घ्यायला चालू करतोय आणि आढावा बैठक घेऊन त्यामध्ये सूचना काय असतील तर प्रशासनाला देण्याचं काम आम्ही या ठिकाणी करणार. अतिक्रमणच्या संदर्भात अतिक्रमण संदर्भात मगाशी मी बोललो तुम्हाला की मदनभाऊ असताना मदनभाऊनी खोक्यांचं पुनर्वसन केलं. अशा पद्धतीचं कुठलंच नियोजन ह्या सत्ताधाऱ्यांकडे नाही आहे. फक्त जायचं डायरेक्ट दांडगाव करायचा, लोकांचं सगळा व्यवसाय उद्ध्वस्त करायचा, पण त्या लोकांचं पुनर्वसन कुठं करणार हे नियोजन त्यांच्यामध्ये नाही आहे. तर ते सुद्धा आयुक्तांना भेटून आम्ही ते निर्देशन आणणार आहे. कारण ह्या भागातला व्यापार राहायला पाहिजे, सांगली शहरातला व्यापार टिकला पाहिजे, व्यापारी टिकला पाहिजे, हे धोरण महत्वाचं आहे. पाण्याचा एक प्रश्न. पाण्याचा मोठा प्रश्न आहे सांगली शहरामध्ये. अपुरा पाणी पुरवठा आहे, दूषित पाणी पुरवठा आहे. तर ह्यावर पण लवकर मिटिंग घेऊन योग्य त्या सूचना सगळेजण मिळून आम्ही देऊ.